संभाजीनगरात समृद्धी महामार्गाला गेलेली 23 एकर जमीन जिचं आजचं व्हॅल्युएशन 1150 कोटी रुपये आहे जवळजवळ. ही जमीन जुनी एका कुटुंबाची आहे. ही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने पडीक होती म्हणून ॲक्विजिशन केलेली आहे. पडीक जमीन होती, प्रतिबंधित मालक इथं होता. परंतु आत्ता जी माहिती आहे की इथले खासदार आहेत, माझ्या माहितीप्रमाणे भुमरे साहेब, त्यांचा ड्रायव्हर एक जावेद रसूल, याचा जन्म 1985चा आहे, पण त्याला 1971ला ह्या कुटुंबाने हिबानामा करून दिला आणि त्याचा मोबदला जवळपास 1150 कोटी रुपये आहे. हा 1150 कोटी रुपयाचा मोबदला सरकारचा हापापाचा गपापा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पेपर्स काही माझ्याकडे आलेले आहेत. तब्बल 1150 कोटी रुपये आहे ते. आणि जो व्यक्ती 1985ला जन्माला त्याचा हिबानामा 1971ला झालेला आहे. हे मी म्हणत नाही, हे सरकारच्या पेपर्समध्ये म्हटलेलं आहे. ऑफिशियली विभागीय आयुक्तालय, कलेक्टर ऑफिसचे जे संबंधित अधिकारी असतात या क्षेत्रातले, त्यांनी त्याच्यात नोंद केलेली आहे. आणि मला असं वाटतं ठीक आहे, कोणाची जमीन असेल, त्याचं ॲक्विजिशन झालं असेल, त्याचा मोबदला सरकारला द्यावा लागतो. पण जे व्यक्ती इथं ज्यांच्याकडून हिबानामा करून घेतलेला जावेद यांच्याकडं देण्याचा तो घाट प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे ना. हा जावेद रसूल याचं नाव आधी संभाजीनगरला एका जमिनीच्या प्रकरणात आलं होतं, हिबानामा. आता मला हे कळलं नाही, हिबानामा मुस्लिमांना करून देत असतात, हिंदू मुसलमानाला हिबानामा कधीपासून करून द्यायला लागले, हा एक प्रश्न माझ्या मनातला आहे. आणि जो व्यक्ती 85ला जन्माला त्याचा 71ला जन्माच्या आधीच हिबानामा कसा झालेला, तेही वर्ष 2 वर्ष म्हणजे नाही, कमी नाही तर म्हणजे जवळपास 14 वर्ष जन्माच्या आधीच त्याला हिबानामा करून दिला आहे. याच्यातल्या ह्या मेन महत्त्वाच्या गोष्टी आहे. प्रशासनातला मस्तावालपणा, भ्रष्टाचाराचं हे एक नमुना दाखल उदाहरण माझ्यासमोर आलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री, माननीय राज्य रस्ते विकास मंडळाचे मंत्री एकनाथजी शिंदे, बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भात आणि त्यांचे सगळे सचिव यांना या संदर्भात मी कालच पत्र पाठवलेलं आहे. आणि हे पत्र मी तुम्हालाही देतो आणि याचे सगळे पेपर्स माझ्याकडे जे उपलब्ध आहेत तेही मी तुमच्यासमोर सादर करतो. परंतु मला असं वाटतं मोठा अनियमितता, मोठी अनागोंदी संबंधित अधिकारी तपासले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने नेहमी हिबानामा कोण आहे याला पोलीस एकदा जेलमध्ये का टाकत नाही, हा माझा प्रश्न आहे. मागच्या केसमध्ये त्याला सोडलेलं आहे, अजून पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असून सुद्धा एवढंच. राज्य सरकारचे आलेले आहे, म्हणजे काही विशिष्ट अकाउंटमध्ये त्याची मागणी केली का मग जावेद रसूलने? आता हिबानामा त्याच्या नावावर आहे, त्याच्यासाठीच पत्रव्यवहार आहे ना हा. तेच पत्रव्यवहार मी आपल्याकडे सादर केलेले आहे की हे 1150 कोटी रुपये कायदेशीर वारसदार हिबानामा याला करून दिल्यामुळे याच्याकडे मिळावं, अशा प्रकारचं प्रार्थना त्यांनी केलेली आहे. खासदारांच्या ड्रायव्हरकडे कोट्यवधी रुपयांची जमीन असण्याचा आरोप पुन्हा एकदा करण्यात आलाय. 1100 कोटी रुपयांची जमीन खासदाराचे जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडे असल्याचा आरोप करण्यात येतोय. तो आरोप केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी. आणि आरोप केलाय तो म्हणजे वाहन चालक, ते म्हणजे खासदार संदीपान भुमरे यांचे वाहन चालक आहेत आणि त्यांच्यावर देखील आरोप केलाय. काय सांगाल, वारंवार तुमच्यावर आरोप करण्यात येतोय, हा त्यांचा एक तिसरा आरोप आहे तुमच्यावर की तुमच्या वाहन चालकाकडे ही भली मोठी जमीन आहे. अंबादास दानवे यांनी जो आरोप केला हा बिनबुडाचा आहे. कुठलीही माहिती न घेता त्यांना चालकावर आरोप केलेला आहे. मला एक सांगायचं की हा हिबानामा जो केलेला दाखवला, तर हा हिबानामा हा 1971 मध्ये केला असं दाखवलेलं आहे. आणि माझा ड्रायव्हरचा जन्म 1984-85 मध्ये झालेला आहे. ज्यावेळेस हिबानामा झाला असं दाखवला त्यावेळेस याचा जन्मसुद्धा झालेला नव्हता. म्हणून अंबादासना कुठंतरी पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि मगच हे आरोप केले पाहिजे. म्हणून मला सांगायचं की अंबादासनं कुठला अभ्यास, कुठला पेपर बघितले नाही, तपासले नाही आणि कोणीतरी अर्ज दिला आणि त्या आधारे ड्रायव्हरवर आरोप केला. पण जावेद रसूल हे नाव आहे, ते काही माझ्या ड्रायव्हरचंच एकट्याचं नाही, असे नावं राहू शकतात. माझ्या ड्रायव्हरनं सुद्धा बाईट दिलेली आहे. माझ्या ड्रायव्हरनं सांगितलं मी जटवाडा आणि जोगवाडा हे गावसुद्धा कधी गेलो नाही, बघितलं नाही. म्हणून हे जे आरोप केले हे बिनबुडाचे. बरं,
एक दुसरं असं म्हटलं जातंय की जी जमीन आहे ती भली मोठी तिची किंमत सांगितली आहे, तर ती किंमत आहे का बाजारभावामध्ये तेवढी? ती जमीनच आम्ही पाहिली नाही, तिथे गेलोच नाही, तर आम्हाला तरी काय माहिती, अंबादासलाच माहिती या जमिनीचे भाव. कारण अंबादासचं हे काम आहे सगळं, अंबादासच ठरवितो कोणत्या जमिनीचा किती भाव आहे. आता मला सांगा, समृद्धी जमिनीचं मी जी माहिती घेतली, हा जो गट नंबर 174, हा अस्तित्वातच 174 गट नंबर नाही. बरं. मग जर गटच अस्तित्वात नाही तर ह्या मावेचाचा प्रश्नच येत नाही. आणि एका व्यक्तीचं जर 1150 कोटी जर त्याचा मावेजा असेल, तर मग या रोडचा मावेजा किती असेल? बरं. हा नुसतं एका व्यक्तीचा सांगतो, तो 23 एकरचा मावेजा. अंबादासलाच माहिती असेल, अंबादासच त्या जमिनीवर गेला असेल, अंबादासनंच पाहणी केली असेल, आणि अंबादासलाच रेट माहिती सगळी. बरं. त्यात असं आहे की तुमचा जो वाहन चालक आहे त्याची जन्मतारीख जी आहे ती 85ची आहे आणि हा व्यवहार झालाय त्याच्याच नावाने 71ला. कसं शक्य आहे? मला एक सांगायचं की याचा जन्म 85चा आहे आणि व्यवहार झाला हा 71 मध्ये, आपल्या 1971 मध्ये. मला सांगा कसं शक्य होऊ शकतं? जावेद काय दुसरा राहू शकत नाही का रसूल? जावेद रसूल दुसरा बी राहू शकतो ना. हा जावेद रसूल सांगतो की मी त्यावेळेस ह्या जगात नव्हतोच, तर माझं काय संबंध आला याच्याशी? हे आम्ही वारंवार सांगतो की याचा कुठलाही संबंध नाही. बरं. वारंवार भुमरे परिवाराला का टार्गेट केलं जातं? कारण तुम्ही आहात, तुमचे सुपुत्र आमदार विलास भुमरे आहेत, का हे टार्गेट होतं? त्यांना भुमरेशिवाय दिसतं तरी कोण? भुमरे खासदार आहे, भुमरे आमदार आहे, त्यांना आमच्याशिवाय कोणी दिसत नाही. आणि अंबादासला दुसरं काम काय आहे? अंबादासचं हेच काम आहे. अंबादासचं विकासावर कधी अंबादास बोलत नाही, अंबादास फक्त आरोपावर बोलत राहतो. पण आरोप तर सिद्ध झाले पाहिजे, आरोप तर खरे असले पाहिजे. पण अंबादासला कुठलंही काम नाही, अंबादास फक्त आरोप प्रत्यारोप चालू असतं. प्रेस घ्यायची, कुठंतरी खोट्या बातम्या पसरायच्या, हे अंबादासचं काम आहे. बरं. असं का होतं नेमकं? काय आता कारण? त्याचं असं काय होतं की हा त्याचा धंदा आहे, बरं. हे त्याचं काम आहे. त्याला कोण विचारतं? असं जर नाही बोललं तर कोण विचारतं? बरं. हे होते खासदार संदीपान भुमरे. आरोप करणं अंबादास दानवे यांचा धंदा आहे, त्यामुळे ते असे आरोप करतायत, असं थेट या ठिकाणी खासदार संदीपान भुमरे बोलत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.